आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। 28 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमाराला नांदणी इथं संजय घोडावत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कंपाऊंड लगत असलेल्या रस्त्यावर संदीप पाटील याला अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडनं आणि धारदार शस्त्रानं वार करून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी मुकेश जावीर, रवींद्र कांबळे, रतन कांबळे, विठ्ठल शिंदे, छोट्या उर्फ लक्ष्मण पवार, मनोज आंबोलकर यांच्या विरुद्ध शिरोळ पोलीस ठाणे जयसिंगपूर इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपींविरुद्ध जिल्हा आणि सत्र न्यायालय जयसिंगपूर इथं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं। आरोपी छोट्या उर्फ लक्ष्मण पवार याच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आणि जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी याचा खुनाच्या घटनेत सक्रिय सहभाग नव्हता आणि खून करण्याचा कोणताही उद्देश नव्हता। आरोपी हा प्रत्यक्षरित्या घटनास्थळी उपस्थित नव्हता। आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग हा केवळ आरोपी यांना पळून जाण्यासाठी मदत करण्यापर्यंत मर्यादित आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीनं करण्यात आला। या जामीन अर्जाला सरकारी पक्षानं जोरदार हरकत घेऊन हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून सर्व आरोपी यांनी कट रचून संगनमत करून मयत याला जीवे ठार मारले। आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तो सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद करण्यात आला, पण आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी छोट्या उर्फ लक्ष्मण पवार याला जामीन मंजूर केला। आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने आणि ॲडव्होकेट वीरेंद्र कुमार पाटील यांनी काम पाहिलं।